तर जस्ट आपण बघू शकता की टीडीएम मधला हिरो मला इथं गावला या मशानभूमीत काय करायला आला काय माहित याच्या गावात. तर रामराम मंडळी, मी ऋषा स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये. आणि आज आम्ही निघालोय चौरिंगनाथला. तर चला कसा कसा विषय तू बघूया. तर विषय असा झालाय की आता गारठ्याचं निघालोय. सकाळचे 9 वाजले तरी पण गारठा काय कमी होऊन झाला, तरी पण निघालोय तरकत. आणि काय पावसाच्या रस्त्यांची अवस्था म्हणले की लय बेकार बेकार म्हणजे लय बेकार अवस्था आहे. विषय सगळा दुरावा झाला सगळीकडे, सगळा दुरावा झाला सगळीकडे. काय लय वाईट परिस्थिती आहे. कंट्रोल खड्डे बिड्डे चुकत जायला की त्यामुळे जरा उशीर होणार आहे. आणि मेन मुद्दा सांगायचा राहिला तुम्हाला की मी मोहिते वडगाव मध्ये जाणार आहे. चलो घाटात जाम आहे. सकाळी 9 वाजेचं ऊन पडलंय तरी पण घाटात जाम आहे. तर विषय असा झालाय की मगा जर फिरतोयच नसतं देवराष्ट्रात मला मोहिते वडगावला जायचा रस्ता माहित नाही. इथनं सुरुवात आहे माझी. आता निघालोय मोहिते वडगाव. एकटाच आहे हो, त्यामुळे काही गुगल मॅप वगैरे टाकत टाइम नाही एवढा आपल्याला. मग विचारायचं जायचं, विचारायचं आणि पुढे जायचं. आता तिथं गेलो आणि मित्राला हुडकत गेलं पाहिजे. तिथं आणि 10 वाजता ते म्हणजे बरं मला. तरी पण काही एवढा विषय ना, थोडा ऊन लागत झालाय, गारठा आहे, चिल्ड वातावरण. तर चला कसा कसा विषय होतो बघूया आपला जाऊन. तर जस्ट आपण बघू शकता की टीडीएम मधला हिरो मला इथं गावला या मशानभूमीत. काय करायला आला काय माहित याच्या गावात. तर गजूता ते आम्हाला गावले, ते तुम्हाला म्हणलं नव्हतं का, सेम टू सेम टीडीएम मधला हिरो. टीडीएम मधला हिरो जरा झूम करून धावतो तोंडाव बघा. परत ना कंपॅरिझनचा एक फोटो टाकतो बघा, सेम टू सेम दिसतोय का नाही. सपला विषय. याला घेऊन आता चौरिंगनाथावर जाणार आहे आम्ही. तर घुसतात या. किती हुशार लागला आपल्याला झालीच ना. अर्ध्या तासात जाते. अर्ध्या तासात जातोय. अर्ध्या तासात जाऊन तिथं गर्दी असेल का आज? रविवार असते गर्दी. रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. अजून आमचं सुधीर भाऊ पण यायला लागले. ती प्लॅनिंग नव्हतंच तरी पण सुधीर भाऊ पण यायला लागले. ती सगळी म्हणून वेट बुर चौरंगीनाथ. हा कसा विषय सपला का? चौरंगनाथ जोरात आहे. बसा चौरंगनाथ जोरात आहे. मशानभूमी बसवायला लागला घरला. चल बाबा चहा बी देतो असलो काय नाही. चल बसा मशानभूमीत बसा. अरे कुणाच तर प्रेत बीत आले का लागले जून पण जा म्हणशील असं नाही. शेवट इथंच यायचं आहे. शेवट याचा आहे की रे. पण आलो म्हटल्यावर चहा बी पाजल का असलं. चला चहा पिऊया. बरं ब्लॅक टी देतो. ब्लॅक टी गाजाकडे मसर नाही ती ब्लॅक टी पाचतोय का बघूया. चला. तर गजू तात्या म्हणायला लागले घराकडे चला. तर घराकडे चला काय म्हणते ते बघूया आमचं. आणि याने गावात कोण गजा म्हणून ओळखत नाही बरं का. गावात इच्छिला गजू तात्या टीडीएम मधला हिरो बघायचा म्हणून काय चालणार ना झाला पाहिजे लाड अजिबात. आणि गजाच्या घरापाशी आलोय. झालं वाटतं. अरे एवढ्यासाठी एवढं गंभीर आहे. मला वाटलं लांब असेल आता असं कुठं तर, पण जवळच घर आहे. याच घराचं काम केलं ना आपण. तर गजू तात्याच्या घरापाशी मी आलोय जस्ट. जातो आता. तात्याचं घर आता घर रिन्यू करून टाकलंय. टकाटक केलंय की घर. हा विषय संपला की आणि काय पाहिजे. बसतो आता. हे गजू तात्याचा पप्पा. तर गजूची खोली कसा आहे. हा संपला की विषय. ह्याची खोली टीडीएमच केलाय खोलीचा पाठ. दुधारीचे ढाण्यावाड 22 सरपंच. आता आमदारकीला उभं करा 25वार्षिकला सुट्टी नाही. कामाला उद्या संपला विषय. आता शोभला टीडीएम मधला हिरो. गॉगल बिगल घालून टाकाटक. संपला की विषय. तर जस्ट आम्ही आता गजू तात्याच्यातनं चहा पिऊन हल्लोय. आणि हल्लोय म्हणजे घरातून बाहेर पडलोय आणि निघालोय आता चौरिंगनाथाला. चला कसा कसा विषय होतो बघूया जाऊया. आणि आमच्या सोबत आहे ती सुधीर भाई. या चला चला. तर जस्टच आम्ही चौरिंगनाथाच्या पायथ्याशी आलो. इथं पोचलोय आता आणि हळूहळू वर निघालोय. घाट आम्हाला चालू झाला आता जस्ट. बघू शकता तुम्ही घाट कसा आहे. विषय हार्ड आहे घाटाचा. रस्ता बिस्ता एकदम टकाटक आहे. विषय हार्ड. आणि मालक आमच्या सोबत म्हणजे मालक म्हणजे सुधीर भाऊ आहे ते आमच्या सोबत. माझं हळूहळू यायला लागले ते. चौरिंगनाथ पर्यटन स्थळ. वातावरण काय माहिती आहे. वातावरण कसलं भारी आहे. दोन्ही साईडनं झाड आहे. ती एक नंबर गारवा आहे. गारटा आहे त्यात आणि गारवा आहे. विषय संपला. काय म्हणा गजू तात्या. तुम्हाला काय म्हणाल गोष्टाच्या? एक नंबर वातावरण आहे. शेवट वातावरण एक नंबर वातावरण. कसं टकाटक जीके कडक मेरी जान.
तर जस्टच आम्ही इथं थांबलोय झोपडी बघायला. सुधीर भाऊ, मी आणि गजू तात्या आम्ही तिघं चौघजण थांबलो इथं झोपडी बघायला. इथं टावर बी एक दिला. टावरवर जाऊन आपण शूटिंग घेऊया थोड्या वेळात. तर वातावरण बघूया, सगळं धुकं झालं या आणि जरा ऊन पडलंय, पण उन्हात बी गारटा नाही. गजू काय म्हणाल तुला? उन्हात बी गारटा, इथं चिल्ड वातावरण एकदम. मालक पोच द्यायला निघाले पुढे. मालक राहू दे लय खर्च झालाय पैसा, त्यामुळे आत्महत्या करू नका. मग घाट आहे नाही, सगळ्यात मोठा घाट आहे आमच्या इकडला. म्हणजे जरा कमी 5 किलोमीटरचा घाट आहे खाली भावनगर मध्ये उतर. भावनगर मध्ये जातो काय? फोटोशूट चालू झाला आमचा इथं. जरा फोटो बिटो घेऊन आम्ही आता वर जाणार आहे. आणि छत्री भारी इथं बघायला एक नंबर. म्हातारीच्या झोपडे म्हातारीच्या झोपडे इथं भारी एक नंबर छत्री बघायला. आता मी त्या टावरवर जरा जातो आणि टावरवर जरा व्ह्यू कसा दिसतो बघतो. हे काही कार्यकर्ता आमचं फोटोशूट करत बसणार आहे तिथं. आणि अजून आम्हाला लय वर जायचं आहे. मंदिर आहे त्या तिकडं, तुम्हाला दिसत असेल, पाक वर आहे मंदिर. आणि उशीर होईल आम्हाला जरा जायला वर असं वाटतं या. तरी पण चलो यावर जातो जरा. अरे ही GT आहे कुठली, IG आहे कुणी गेम, कुठली GT आहे का IG आहे कुठली गेम आहे? ती गेम खेळण्यासारखं ती चढतोय माहिती आहे का छत्रीवर, टॅव 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 शिडीवर चढतोय, तसा विषय झाला आमचा इथं. एक नंबर वातावरण. टावरवर विषय ढगात सापला गे विषय येतच. हा भारी वाटते तो. खालच्या छत्रीपेक्षा इथं वारं जास्त येतो या. खालची छत्री आहे का ना, तिकडे खालची छत्री आहे, ती छत्री खाली आणि इकडे वर असा टावर टाईप केला या. पण टावर मध्ये चढल्यावर इथं भारी वाटतं वर एकदम. वातावरण बघा कसं दिसतंय. इकडे एक आणि इकडे मी सापला विषय. आता थोडा वेळ इथं बसणार आहे आणि थोड्या वेळानं आम्ही वर जाणार. आता चलो, ऊन लागायला लागले. थोडा वेळ म्हणल्या तर कार्यकर्ता आमचं कान्यश्री उठलं. चला चलो आता वर जातो. वर जाऊन परत ना पुढचा विषय करूया. चलो. तर येताना 10,000 रुपये सुट्टे घेऊन या. पर पर्सन 10 रुपये तिकीट आहे इथं. आता मागल्या वेळेला आलतो म्हणजे बारका होतो तेव्हा मी केव्हा आलतो इकडं, तेव्हा काही तिकीट नव्हतं इथं, पण आता तिकीट आहे इथं. पर पर्सन 10 रुपये आहे तिकीट. येताना घेऊन या. पावती देते, ती पावती घ्यायची आणि वर जायचं. चालत आहे रोड मधनं चालत जाऊया का? लय लांब आहे. चालत पण रोड आहे, पण आम्ही चालत नाही जाणार, गाडीहून जाणार. का चालत का जायचं, लय लांब आहे. आमच्या अगोदर तात्याला थोड्या वेळाने इस्लामपूरला पण जायचं आहे. चलो कसा विषय होतो बघूया. तर जस्ट पोचलो आम्ही चौरंगनाथ मंदिरापाशी इथं आणि निघालो आता दर्शन घेण्यासाठी. गर्दी काय सुद्धा नाही, आज निवांत आहे, मोकळा आहे सगळं. गारट्याचं कोण आलेलं दिसत नाही इथं. फौज इथं जास्त आहे. कार्यकर्ते दिसते का कसा आहे ते? हा पूर्वज आलं तर घेऊन जातील कार्यकर्ते. हा तर दर्शन घेतो आणि दर्शन घेतल्यानंतर मग तुम्हाला आसपासचा एरिया एक्सप्लोर करून सांगतो इथला. तर चलो दर्शन घेतो आधी. तर दर्शन घेतलंय आत्ताच आम्ही मंदिराचं. आणि निरीक्षण मनोरा इकडं पुढे दिसतोय, निरीक्षण मनोरा म्हणून लिहिलंय. इथनं वर जाऊन पायऱ्यावरनं निरीक्षण करायचं आहे ना. निरीक्षण मनोरा वर जातो. निरीक्षण मनोरा काय विषय काय बघूया जाऊन. असं आहे निरीक्षण मनोरा इथं. असा कार्यकर्ते कराड पॉइंट दिसते सगळं.
इथनं कराड सगळं दिसतंय पण धुकं असल्यामुळे काय दिसत नाही आता. खाली इकडे विश्रामगृह आहे बघा, थांबण्यासाठी, मोठ्या लोकांच्या थांबण्यासाठी. तर झालंय, आम्ही मनोरा पॉइंट बघितला इथनं आणि धुकं जास्त असल्यामुळं मनोरा पॉइंट काय म्हणजे जास्त व्ह्यू खालचा दिसत नाही, धुकं जास्त आहे. अजून आता 12 वाजले पण धुकं काय हालायचं नाव घेऊन झालंय आज. तर जातो आता मनोरा पॉइंट पासून खाली जातो. तर आता झुकझुक गाडी पॉइंट बघायला तिकडे जातो, पण जायच्या अगोदर कार्यकर्ते शपाट लटकावून बसले यांच्या गावात. यांच्या इकडे जातो फिरून त्याला एखादा तडुका म्हणजे कळायचं बंद होईल मला. कार्यकर्ते जास्त बसले तिथं, भ्या वाटते जरा, पण असंच चला. आमचं कार्यकर्ते बसले तिकडे झुकझुक गाडी पॉइंट बशी. तर चलो, कसा विषय होतो बघूया. आता आम्ही बघायला आलो झुकझुक गाडी पॉइंट, झुक गाडी पॉइंट. मला काय ह्याला घेऊन बसलाय, हे घर निवांत आहे. इकडे बघ की बोगाड उठलं हे आमच्या बोगाड उठलं. तर विषय असा आहे, झुकझुक गाडी पॉइंट म्हणजे इथनं इकडं झुकझुक गाडी पॉइंट आहे, इथं सनसेट पॉइंटच म्हणते त्याला. पण इथनं सगळं कराड दिसतं. इथनं जर धुकं नसतं तर दिसलं असतं, पण धुकं आहे सगळं. काय आता तीच की त्या साईडला, ह्या साईडला सगळं कराडच आहे की रे, सगळं कराड आहे. पण काय धुकं असल्यामुळं आम्हाला डोळ्यानं स्पष्ट दिसून झालंय, कॅमेऱ्यात काय दिसणारच नाही. तर आता आम्ही निघालो बिरोबा मंदिराकडे तिकडं, आणि झाडं बिड आहे तिथं, भारी वातावरण एकदम कार, विषय गंभीर. यांचं काय मागं वेगळंच आहे. गजू तात्याला त्याला सर्दी झाली हो आमच्या, जरा संभावून घ्या त्याला. संभावून म्हणजे तुम्ही घेऊ नका, आम्हीच घेतले संभावना, सर्दी झाले त्याला. नाही ही कट करू शकत नाही आपण, ही फुटेज टाकलंच पाहिजे आपल्याला, त्याशिवाय पर्याय नाही. ही नाक पुसत्याला फुटेज. वातावरण एकदम भारी इथलं, एकदा येऊन जायला लागतं 100%. गारट्या चालू आम्ही, पण वातावरण काय आहे विषय. तर दर्शन वगैरे सगळं आमचं झालंय आणि आसपासचा एरिया वगैरे आम्ही फिरून घेतला इथला. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करा. आपण भेटू पुढल्या ब्लॉगमध्ये. चला.